आज आपण बनवणार आहोत मँगलोरियन स्टाईल तिसऱ्या सुक्का। मार्केटमधून मी 4 वाटे तिसऱ्यांचे घेऊन आलेली आहे। पाणी गरम करायला ठेवलंय, त्यात थोडंसं मीठ टाकलंय। पाण्याला उकळी आली की तिसऱ्या ज्या आहेत त्या आपोआपच ओपन होऊन जातात। आता त्याची जी रिकामी बाजू आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि ज्या बाजूला तिसऱ्या आहेत, शिंपल्या आहेत, ती भरलेली बाजू आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं। याच्यामध्ये कधी कधी समुद्राची वाळू वगैरे असते। आता तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या तिसऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन करून झालेल्या आहेत। आता इथे आपण काही मसाले जे आहेत त्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये कांदा आणि कोकम घालून त्याला वाटून बाजूला ठेवणार आहोत। आता इथे आपल्याला ओलं खोबरं सुद्धा लागणार आहे। मी नारळ फोडून घेतलेलं आहे। खोबरं जे आहे त्याला पॅनमध्ये ड्राय रोस्ट करायचं आहे। त्यात कढीपत्ता, हळद घालून त्याला चांगलं ड्राय रोस्ट करून आपण बाजूला ठेवून देणार आहोत। हे आपल्याला शेवटी लागणार आहे। त्याच सेम पॅनमध्ये आता आपण तेल घेणार आहोत। तेलामध्ये जिरं, कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण आपल्या तिसऱ्या म्हणजे शिंपल्या ज्या आहेत त्या ॲड करणार आहोत। चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याला परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्येच आपण आलं लसूणची पेस्ट ही ॲड करणार आहोत आणि मगाशी ड्राय रोस्ट केलेले मसाले आणि त्यात वाटायला थोडासा कांदा आणि कोकम घेतलेला आहे। नंतर सुके मसाले, हळद आणि घरगुती मसाला, मी संडे स्पेशल मसाला यूज करते आणि त्याला आपण मिक्स करणार आहोत। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। झाकण ठेवून 1-10 मिनटं आपण त्याला वाफ काढणार आहोत। त्या वाफेवरती व्यवस्थित शिजतात। नंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत, कोथिंबीर आणि मगाशी जे आपण ड्राय रोस्ट करून ठेवलेलं ओलं खोबरं होतं त्याचं मिश्रण जे आहे आपण ॲड करणार आहोत। आपलं मँगलोरियन स्टाईल तिसऱ्याचं सुक्कं रेडी झालेलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग।